तर रामराम मंडळी, आपली आज ट्रिप निघणार आहे उज्जैन, राजस्थान, मथुरा, अयोध्या, बाकी सर्व ठिकाण. तर आता जे आपण उज्जैनच्या प्रवेशद्वारावरती पोहोचले, महामृत्युंजय द्वार. आता आपली पार्किंगला. तर आता आपण मंदिराजवळ पोहोचलोय उज्जैनमध्ये. तर आता मंदिरात दर्शन घेऊ. जय श्री महाराज. आले आपण रूम केलाय 1500 रुपये रूमचा रेट होता. डिस्काउंट करत आपण घेतला त्याला 1200 रुपयाला. तर जाऊ आता नाईट शो बघायला, चला. तर या ठिकाणी आपले श्री महाकालांचं स्क्रीन दर्शन फक्त तुमच्यासाठी. आणि लेझर लाईटचा जो शो आहे त्याचं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटून जाईल आणि आय बटनवरती सजेस्ट केलेलं आहे. तर आपण आता मंदिरामध्ये पोहोचलेले आणि गर्दी तुम्ही बघू शकता. आणि हे तुमच्या डोळ्यासमोर आपले महाकाल बाबांचे शिवलिंग, मंदिराचं दर्शन. आपण उज्जैनवर नदी घालवत आणि आता आपण जात आहोत खाटूश्याम, सालासर, बालाजी साईडला, जयपूर साईडला आणि आपले बोबल. तर सावर्या शेट इथं जाता जाता आपल्याला हँडपंप दिसतो. मग आपण भरपूर दिवसानंतर बघितलं असतं म्हणून आपण तिथं पाणी पितो. एकदम मस्त टेस्ट होती पाण्याची, एकदम गोड. बघा तुम्ही किती मोठी पार्किंगची सुविधा इथं, सावर्या शेट पार्किंग. तर आता आपण
सावरिया शेठच्या जे मंदिराच्या आत आलेले आणि बघू शकतो तुम्ही प्रचंड अशी गर्दी त्या ठिकाणी. तर मंदिराचा रस्ता इकडनं आहे. आता लाईव्ह दर्शन. जे आपण सावरिया शेठच्या मंदिरामध्ये आणि लाईनमध्ये लावतो आता जात आहोत. आपल्यासोबत आपले शैलेश भाऊ आणि समोर सावरिया शेठच्या इथे आलेलो आहे आणि आपल्या मागे तुम्ही बघू शकता मार्केट. तर आपण आता मार्केटमध्ये तर आता इथून जाणार आहोत आपण आता खाटूश्यामसाठी. तर भेट बघा सावरिया शेठच्या इथं आपल्याला डीजे दिसला. तर डीजे बघा कशावर असतो, बोलेरोवर. जिथं ती गाडी आपल्या इथं लोकांना वाळण्यासाठी वापरतात त्या गाडीवर डीजे आणि हे पुढे जनरेटर आहे ना. दुसरी गाडी घ्यायची गरज आहे ना काही. जनरेटर वरती भोंगे मस्त. हे भोंगे दिसू शकता तुम्हाला, भोंगे आणि हे साऊंड गाडी. तर अशी दुवारी आहे, पुढचं काही दिसत नाही आहे. तरी आपण गाडी चालवताना आपली गाडी थोडी राईटला गेली असं वाटतं मला. आता जे आपण हॉटेलला थांबले जेवण वगैरे करू आणि आता इथून खाटूश्यामचे आपला 140 किलोमीटर बाकी आहे. तर आता आपण खाटूश्याम टच करू, तिथं नाईटला स्टे करू. शैलेश बाबी फुकटमध्ये शोक खात आहे. आपण आता चहासाठी थांबले आणि आपल्या मागे बघू शकता तुम्ही प्रचंड असा फॉग, समोरचं काही दिसत नाही आहे. तर आपण आता चहाची चुस्की घेऊन खाटूश्याम राहिला आता 70 किलोमीटर. वाजले 2. आपण केलं आहे रूम. आता आपण झोपू. सकाळी जाऊ दर्शनाला. 5:30ला मंदिर ओपन होतं. 2.5 तास आपल्याला झोपायचं आहे. जय श्रीराम. राम राम. राम मंडळी, सर्वांना सुप्रभात. तर आपण आता उठले खाटूश्याम बाबाच्या नगरीमध्ये. तर आता आपण आता रेडी होऊ आणि जाऊया खाटूश्याम बाबाच्या दर्शनाला. जय खाटूश्याम. आपण आता रेडी होऊन खाटूश्याम बाबाच्या दर्शनासाठी जात आहोत. दुवारी बघा किती डेंजर दुवारी. तर हे बघा समोर ते लोक चालतात. झूम केल्यावर बघा तुम्हाला दिसत असतील. झूम केल्यावर दिसत आहे आणि असं डोळ्याने दिसत नाही त्याला. आपण जातो. थंडी भरपूर आहे इथं आणि सकाळी आपल्या गावाच्या चालू आहे. जय श्री खाटूश्याम. बघू शकता रश खतरनाक. लाईनमध्ये आलेलो आहोत आणि दर्शनासाठी जात आहोत. जाऊया दर्शनाच्या ठिकाणी.
आलेले आणि आपण आलेलो मार्केटमध्ये. आता खरेदी करू आपण काहीतरी ब्रेसलेट वगैरे तुम्हाला. आपण आता जात आहोत हर्षवर्धन पर्वत आणि जिन माताजी मंदिर. तर आता आपण नाश्त्यासाठी थांबलेलो आहे. आपण नाश्ता पाणी करू आता इथं. जाऊ ठिकाणी आपण हुक्का पॉट लावला आहे. आपल्या शैलेश भाऊ बघा जिन माता इथं आलेलो आहे आणि जिन मातेचं दर्शन घेऊ. जाऊया पुढे. रोपवेचं तिकीट घेत आहेत आपण. आता जाऊ रोपवेमध्ये. थंडी आहे तर भरपूर थंडी वाजते जरा. आता बसलेले रोपवेच्या डब्यामध्ये. तर बघा आपले शैलेश भाऊ, बाकी नितीन काका, भूषण भाऊ आणि हर्षन दादा. तर आता आपण जात आहोत. आपल्या बॅकग्राऊंडला तुम्हाला दिसेलच की आपण वर जाऊ. त्याचा सीन परतून रोपवेचा सीन. जय सीताराम. आपण आता आलो वर आणि आपल्या मागे चालू फोटोशूट बघू शकताय तुम्ही. आपण आता अजून उंचावरती जातोय आणि वरतून मला जीव घाबरतोय. खतरनाक सीन. तर आपल्या बॅक साईडला इकडे तुम्हाला बॅक कॅमेरा विदाऊट उभं राहायचं सगळं सीन घेतो. ड्रोन पण जरा वाचला. रोपवेच्या डब्यामध्ये बसल्यावर आमचा जीव बघा कसा होतोय. हे बघा आमच्या मागे जातं दुसरं रोपवे आणि आम्ही बसलोय दुसऱ्या रोपवे मध्ये. इकून तीन जिन माता की जय हो. तर कुछ इस प्रकार से सुंदर सा नजारा दिखता हुआ. और तिकडे बघा समोर बघा समोर झूम करून दाखवतो. त्या ठिकाणी बघा किती मस्त तलाव आहे छोटासा आणि पूर्ण वाळवंट. आणि हा खाली पायदळ रस्ता आहे ज्याच्याने तुम्ही येऊ शकता वरती. तर आपण रोपवेचा एन्जॉय घ्यायचा होता म्हणून आपण रोपवेने आलो होतो. तर आपण आता पोहोचतोय डोंगरावरती. आणि आपण पोहोचलो आपण रोपवेला. माझा तर इच्छा होती नाचायची. त्यामधून ठरलेली होती. आता जातो दर्शनासाठी. जय माता दी. अशा प्रकारे शिड्या वर चढून मंदिरात जावं लागतं. आता मंदिराचं दर्शन घेऊ.
दर्शन झालेलं आहे आणि आपण आता जातो हर्षवर्धन पर्वतवरती, जे जिनामाताचा भाऊ म्हटलं जातं त्यांना, तर त्यांचं दर्शन घेऊ आणि मग त्यानंतर सालासर बालाजीला जाऊया. आणि तुम्हाला एक सीन दाखवतो जिथं आम्ही दचकलो. आम्हाला रिअल वाटला आणि आम्ही दचकलो तो रिॲक्शन आम्ही जर काय ते माताच्या इथून हर्ष पर्वत तुम्हाला दाखवतो मी बघा झूम करून. तर हा जो जिथं पवन पंखे लागलेत ना, झूम 3x वरती होता आपला, तर जे पवन पंखे लागले समोर त्या ठिकाणी आपल्याला आता जायचं आहे. तर चला भेटूया त्या ठिकाणी. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलोय हर्षवर्धन पर्वतवरती आणि हे आपल्या मागे तुम्ही बघू शकता मंदिर आहे आणि आपण आता जात आहोत मंदिराच्या दर्शनासाठी. तर जाऊया, मला दाखवतो मी मंदिर. बनवलेले आणि आपण आता जातो मंदिरमध्ये. या ठिकाणी काढता आपले मित्र चप्पल, ऊन भरपूर आहे, खाली थंडी वाजत होती, पण आता ऊन आहे आणि पूर्वी काम आहे. आपले शैलेश भाऊ शेगी शेपुला नंदी महाराज. पूर्ण कोरीव काम मिळतं. या प्रकारे शिडी आहे आणि गणपती बाप्पा आणि तर आता आपण मंदिरात पोहोचलोय. या प्रकारे मंदिर आहे. मंदिरामध्ये रेकॉर्ड द्यायचं नाही म्हणतात. तर एकदम प्राचीन काम आहे, तुम्हाला दाखवतो मी या ठिकाणी बॅक कॅमेरा. अशा प्रकारे पूर्ण
भरपूर असं भारी कोरीव काम केलेलं एकदम. तिकडनं थांबणार तिकडे दर्शन घेतलेलं आहे. तर आपण आता जातो या फोटोशूट पॉईंटच्या ठिकाणी. व्ह्यू शूट पण होईल तिथं, तर बघू त्या ठिकाणी. त्या ठिकाणी अशी बसण्याची जागा आहे. इथं कपल्स लोक बसून फोटो वगैरे काढतात. हालचाल जरा सुंदर असं. पवन फाते, पवन पंक्चा, पवन चक्की, भरपूर सारे असे नाव आहे त्यांचे. आणि आपण आहेत उंच नजाऱ्यावरती. तर आपण आता निघाले हर्ष पर्वतवरतून आणि आता जात आहोत आपण सालासर बालाजीला. तर बसले आपण आता गाडीमध्ये, भेटू त्या ठिकाणी. जय श्री महाकाल. इथं रस्त्यामध्ये थांबले आपण आणि इथं फोटोशूटचा पॉईंट आहे म्हणून फोटोशूटसाठी थांबले. फोटोशूट करू आपण आता. तुम्हाला दाखवतो मी पॉईंट. ఏనాడు కూడా గిండు सालासर बालाजीच्या इथं पोहोचलो आणि गाडी केली आपण पार्क. तर आता जाऊ आपण दर्शनासाठी. तर पार्किंग एरिया बघू शकता तुम्ही. खूप मोठी पार्किंग आहे सर, 1 2 3 पार्किंग असत. तर काही टेन्शन नाही, पार्किंगला एकदम बेस्ट जागा आहे. अशा प्रकारे सालासर बालाजीच्या गल्ल्या बघू शकता तुम्ही. हो, बर्तन भंडारा, गारमेंट्स, भवानी ज्वेलर्स. मागं भरपूर असतं इथं, पण
अजूनपर्यंत माकडाचा मोबाईल वगैरे काही शकला नाही आहे. ऑटो असं मंदिर स्वामी विवेकानंदांची मूर्ती. स्वामी विवेकानंदांची मीराबाई आहे, मीराबाई. हनुमान श्री बालाजी मंदिर सालासर धाम प्रवेशद्वार आहे. तर प्रवेशद्वार बघू शकतो तुम्ही. सुंदर असा प्रचंड मोठासा प्रवेशद्वार. सालासर बालाजीचं दर्शन झालेलं आहे आणि आपण जातो आहोत आता जयपूरला. मग जयपूरवरून प्लॅन आहे आपला मथुरा जाण्याचा. तर भेटू आता त्या ठिकाणी. येतात आता राम. आपण आता जयपूर जाणार होते पण जयपूर इथून 40 किलोमीटर आहे. पण आपण त्या दिवशी स्टे केलेला आहे. आता आपण हॉटेलमध्ये बसले सगळे जेवणाला. तर जेवण करू, इथं स्टे करू आणि सकाळी निघू मग जयपूरसाठी. बोला जय खाटूश्याम. चहा वगैरे झालेली आहे आणि आपण आता जातोय जयपूरला. आणि तिथं बघूया आपण हवामहल, जलमहल आणि जंतर मंतर एक फिल्म सिटी म्हणून आहे. तर ते बघल्यानंतर आपण जाऊ, पुढे डिसाईड करू ते कुठं जायचं. तर कुल्लडवाली चहा इथं आलेली आहे आणि आता आपण चहा घेऊ आणि जयपूरसाठी रवाना होऊ. आता आपण जे जयपूरमध्ये आलेलो आहे आणि हा जयपूरचा आता जे आपण महलच्या मध्ये प्रवेश केलेला आहे मस्त पाणी आणि गर्दी अशी भरपूर आहे. बघा गर्दी.
तर अशा प्रकारे तिकीट घ्यावं लागतं हवामालसाठी आणि आपण तिकीट घेतलेलं आहे पर पर्सन 102 रुपये लागतं. आणि आपण आता हवामानमध्ये जात आहोत. तर आता आपण हवामानमध्ये एंट्री केलेली आहे आणि हे आपल्या मागे तुम्ही बघू शकता हवामान अशा प्रकारे हवामानचा गेट आहे आणि आपण आता हवामानमध्ये जाऊया. चला. अशी एंट्री आहे मधून. अशा प्रकारे एंट्री काळकूट गुफेतून जावं लागतं. तर दरवाजे ते बंद आहे, मोठे मोठे कुलूप लावले त्यांनी, ते पण ताराचे. आणि आपण आता वरच्या मजल्यावर आलोय. इथून वर समजला आणि हा खालती बघा तुम्ही. तर तिथून बाहेरचं दृश्य दिसतं बघा. आपण आता हवामान जवळ आहे आणि हा हवामान बघा आपल्या पाठीमागे. हवामान पण आपण बघून घेतलेलं आहे आणि आपण आता जाऊया जलमलमध्ये. तर आपण जे आता तिसऱ्या मजल्यावरती आहे आणि तिसऱ्यावरून आता चौथ्याला जात आहेत. मजल्यावर आहे, तिसऱ्यावरून आता चौथ्यावर जात आहे. चौथ्यावरून पाचव्यावर जिथं जागा दिसेल तिथं जायचंय. चल रे बाबा, चला अजून वरी ढगात चला. हवामान म्हटलं म्हणून आपण आता हवाचा अंदाज लावायला जातो की हवा कुठून येते. पण आम्ही ते भिंतीमध्ये अशी दाबल्या हवा येतच नाही. शेवटी आता हवेच्या ठिकाणी आम्ही आलेले आणि हवा बघू शकता तुम्ही. तर आता जे आपण हवामालच्या 5व्या फ्लोअरवरती म्हणजे सर्वात टॉपला आणि वरतून असा नजारा आहे महलचा. अशा प्रकारे जो तो महल दिसतो.
करंजा कारंजा आपल्या भाषेमध्ये कारंजा म्हणतात. कारंजा तिथं लावलेला आहे त्यांनी, पण आता तो बंद आहे काही कारणास्तव. तर आता जो तुम्हाला समोर दिसतोय तो डमी महल आहे. सेम टू सेम असाच महल आहे या जो की आपण आता बघतोय. आपल्या मागे जयपूर सिटीच्या आपण गल्लीमध्ये फिरतोय आणि आपण आता जात आहोत अंडीपुरा मार्केटला. मांजा घेतोय ना आपला मेंबर गेल्यामध्ये मांजा घ्यायला. आणि हे बघा दुकान राशीद काइट्स मर्चंट. पतंगी जशा पतंगी आपल्या जळगावला भेटत नाही. स्टार पतंग आहे स्टार. शारीफ हे आजारी गेले तरी फक्त पतंगी. ऑटोचा सफर जयपूर सिटीमध्ये. तर आता आपण जयपूरवरून निघालो आणि आता आपण जात आहोत वृंदावनला श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी. जयपूरवरून वृंदावन जात होतो तर वृंदावन जाण्याचा आधी आपण इथं स्टॉप घेतला आहे जेवणाचा. कारण आता वाजले संध्याकाळचे 4 आणि जेवणानंतर डायरेक्ट वृंदावन स्टॉप राहील आपला. इथून आता काहीतरी 127 वगैरे किलोमीटर आहे. तर मग आता वृंदावनला भेटू. आधी त्याआधीच जेवण करू. चला मग भेटू वृंदावनला. आता पूर्ण 1 तास लागला जेवणाला. असं जेवण झालेलं पोट भरून एकच नंबर डायरेक्ट. ढाब्यावरचं जेवण म्हटलं म्हणजे एकदम टॉप टिप राहतं डायरेक्ट. तर आता डायरेक्ट वृंदावन इथे गाडी थांबेल. मध्ये स्टॉप नाही आहे.
भेटू आता वृंदावनला. उठलं रे आता. आपण आता पोहोचलेलो आहे श्रीकृष्ण जन्मभूमी. जस्ट आपल्यातून 10 किलोमीटर दूर आहे. तर जाऊया चला. आता आपल्याला रूम मिळालेली आहे आणि आता आपण रूममध्ये जात आहोत. तर रूमचा ॲड्रेस तुमच्या पाठीमागे. श्री बालकृष्ण गेस्ट हाऊस म्हणून आहे. मित्रांनो, आपलं वृंदावनच्या इथून आता हॉटेलमधून निघालेले सकाळ सकाळी. इथं पण सकाळीच पाऊस झालेला आहे, बघू शकता तुम्ही. मॉर्निंगला पाऊस चालू होता आणि आता आपण श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी जात आहोत. प्रेम मंदिर. हरे कृष्णा, राधे राधे. दुवारी बघावू शकता तुम्ही. दुवारी टेम्परेचर मायनस असल्यामुळे दुवारी. सकाळचं वातावरण. मेरो वृंदावन. असं नक्षीदार गेट आहे मस्त. आता इथे ॲक्सिडेंट होत होता. पोलीस काकाला उडवत होता एक वॅगोनरवाला. वाचला पोलीस काका. तर सरकारी पार्किंग या ठिकाणी कार पार्किंगसाठी सुविधा आहे. तर आता आपण पार्किंग केलेली गाडी आणि आता यांच्या गाडीमध्ये जात आहोत आपण. ऑटो चार्जिंगच्या गाडीमध्ये बसले आणि आता निघाले गाडी पार्किंगमधून. जय श्री राधे. सीधी आहे ना, मी बसले उलटे उलटे. गाडी वाजवली दादा आमची मस्त उलटा सफर घेता आम्ही. उलटा सफर का मजा उलटा लीजिए. प्रेम मंदिरमध्ये. आणि हे आपल्या मागे आपलं ड्रीम प्लेस जे सेकंड नंबरला होता आपला कंप्लीट झालेलं आहे. तर आता बघूया आपण प्रेम मंदिर. जय श्री राधे राधे.
गोवर्धन पर्वत आहे आणि गोवर्धन पर्वतच्या लेफ्ट साईडला जुता स्टँड आहे. तर आता आपण जुतो वगैरे काढले, शूज काढले आणि आपण आता जाऊ मंदिरामध्ये श्री राधेकृष्णांचं दर्शन घ्यायला. तर चला, जर शूटिंग काढू दिली तर मी तुम्हाला दाखवतो, जर नाही दिसलं तर मग प्रयत्न करतो काढण्याचा. जय श्री राधे राधे. जय श्री राधे राधे. पुढे चलते ना. फोटोग्राफी होती तरी मी रिक्स घेतली मित्रांनो तुमच्यासाठी. बिंबांवर कोरीव काम आहे, एकदम सुंदर मार्बलवरती. फोटो नहीं करना है.
जो आहे वरच्या मजल्यावरती जाण्याचा प्रवेशद्वार आहे, एंट्री आहे. आपण जात आहोत आता वरती. इकडं बसमध्ये आपण बिना चप्पलचोय. आणि आता सेकंड मजल्यावरती पण श्रीकृष्णाची आणि राधाराणीची मूर्ती आहे आणि छोटासा एक पाळणा आहे तो दाखवतो. डोळ्यांनी बघितल्यावर असं वाटतं इकडे रिअलमध्ये बसले.
दर्शन झालेलं आहे आणि आपण आता जात आहोत गोवर्धन पर्वत या ठिकाणी आणि त्यानंतर आपल्या प्रभू श्रीरामाच्या चरणी राम राम द्यायला. तर चला भेटूया त्या ठिकाणी. जय सियाराम. आपण आता अयोध्यामध्ये पोहोचले आणि आपल्या हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि आता आपण रूम वगैरे केला. जस्ट बुक 2 रूम केल्या आज, एकमध्ये 2 एकमध्ये 3. तर सकाळी फ्रेश होऊ आणि श्रीरामांच्या मंदिरासाठी. तर आता आपण रूममध्ये झालेले फ्रेश रेडी आणि आता आपण बनवणार आहोत चहा प्लस कॉफी. तर प्रक्रिया सुरू करूया, झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो. आता आपण जे काचच्या आधी ती टाकलेली, आता 2-5 मिनटं वाट बघावं लागेल. चहाचा कलर जेव्हा ते येईल बघा, तुम्हाला दिसत असेल येईल. चहाचा स्वाद घेऊ एकदम मस्तपैकी. कशी वाटते चहा तर. आणि ही साखर दिली त्यांनी आपल्याला, साखर तर साखर आपण टाकूया आपल्या इच्छेनुसार टाकायला लावली. आपण टाकू, आपल्याला माहीत नव्हतं कशी बनायची चहा. आपण ChatGPT विचारलं. ChatGPT आपला भाऊ. 2 मिनटानंतर बघा चहाचा कलर कसा झालेला आहे. ही चहाची टेस्ट कशी, चहाची टेस्ट कशी आहे. तर आता आपण हॉटेलमधून निघालेले अयोध्या मंदिरात जाण्यासाठी. तर मंदिरात जाऊया, श्रीरामांचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर आपला ट्रिप जो आहे तो इथं कम्प्लीट करूया. मग जाऊ आपण आपल्या घरी जळगाव. तर आता आपण गाडी पार्क केलेली, 200 रुपये दिलेले. पार्क केलेली, 200 रुपये पार्किंग घेतली. लोक भरपूर मागे लागतात. पार्किंग कौशल्य रेस्टॉरंट जवळ आहे. श्रीराम जन्मभूमी अयोध्येच्या मंदिराजवळ. आता आपण मार्केटमध्ये फिरत आहोत आणि श्रीरामांच्या मंदिराकडे जात आहोत. तर चला जाऊया मंदिरामध्ये. बालरूप मंदिर आहे श्रीरामांचं. या मंदिरांच्या मागे आपलं राम मंदिर आहे आणि ह्या अयोध्या मंदिराच्या रहिवासी एरिया. मी अमरदास जी का स्थान. भरपूर असे मंदिर इथं बघण्यासाठी. त्या ठिकाणी पण एक लवकुश मंदिर आहे.
आणि आता तुमच्या समोर श्रीराम मंदिर आणि सिक्युरिटी एकदम कडक आहे. ज्या पोलिसला बघावं त्या पोलिसच्या खांद्यावर बंदूक, ते पण AK-47. आणि सिक्युरिटी इतकी कडक आहे की मध्ये मोबाईल वगैरे काहीच नेऊ नाही देत, सगळं बाहेर जमा करावं लागणार म्हणे. तर आपण बघू आता काय करायचं. तर इथं बघा लॉकर त्यांनी दिलेले, इथं मोबाईल सगळं बाहेर ठेवावं लागेल, मोबाईल वगैरे सगळं सगळं सगळं. म्हणून एक ठिकाण आहे, तिथं तुम्हाला खिचडी मिळेल मित्रांनो. खिचडी सर्व लोक खिचडी या प्रसादाचा लाभ घेत आहेत. लाभ तर आपण पण आता जातोय रसोईमध्ये प्रसाद घ्यायला. आपण घेतलेला आता प्रसाद आणि आपण आता प्रसाद खातोय फुकून. तर आता आपल्या अयोध्यामध्ये पण दर्शन झालेले. चाबी सुद्धा गाडीची न्यू दिल्लीमध्ये खूप सिक्युरिटी टाईट होती. तर आपण आता जाऊया घराच्या वाटेला. प्रयागराज कुंभमेळा दुरूनच दर्शन घेतलं बाय रोड. चालतंय लेफ्ट पासून असा, लेफ्ट पासून तर लेफ्ट पासून राईट पासून बी. तर आता तिथं माघ मेला चालू होता 2026ला. व्लॉग आवडलाच असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा. धन्यवाद. येता जाता राम राम.